नमस्कार. मिरज विद्यार्थी संघाच्या या 100व्या वसंत व्याख्यानमालेचं आजचा दुसरा दिवस आहे. काल आपल्या व्याख्यानमालेचं उद्घाटन झालं. आजचं हे दुसरं पुष्प आहे. आजचं हे दुसरं पुष्प कैलासवासी जगन्नाथ तथा नाथाजी देवल आणि कैलासवासी दिरा घोरपडे यांच्या स्मृतीप्रित्यर्थ आहे. मिरज विद्यार्थी संघाच्या वतीनं आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे, प्रमुख वक्ते डॉक्टर सुनील कुमार लवटे, तसेच देवल कुटुंबीय आणि घोरपडे कुटुंबीय आज या ठिकाणी उपस्थित आहेत. त्याचबरोबर आपणा सर्व श्रोत्यांचं मी या निमित्तानं स्वागत करतो. आज आपल्याकडे वक्ते म्हणून उपलब्ध आहेत डॉक्टर सुनील कुमार लवटे. सुनील कुमार लवटे सर महाराष्ट्रातले एक ज्येष्ठ लेखक, सामाजिक कार्यकर्ते, सामाजिक आणि शैक्षणिक क्षेत्रात काम करणारे कार्यकर्ते आहेत. एक ज्येष्ठ प्राध्यापक आहेत. श्री सुनील कुमार लवटे कोल्हापूरचे आहेत. अत्यंत कठीण आणि खडतर परिस्थितीमध्ये त्यांचं प्राथमिक शिक्षण झालं. प्राथमिक शिक्षण सुरुवातीला पंढरपूर आणि त्यानंतर कोल्हापूरमध्ये झालं. म्हणजे अत्यंत कठीण परिस्थितीमध्ये, खडतर परिस्थितीमध्ये कष्टानं सामना देत सर शिकले. अनाथाश्रमामध्ये, रिमांड होममध्ये वाढून सरांनी आपलं शिक्षण पूर्ण केलं. सर कोल्हापुरात शिकल्यानंतर पुढे गारगोटीमध्ये मौनी विद्यापीठामध्ये सरांनी शिक्षण पदविका प्राप्त केली, चांगल्या प्रावीण्यानं प्राप्त केली. आणि त्यानंतर कोल्हापूरमध्ये विविध शाळांमध्ये, विशेषतः आंतरभारतीच्या ज्या शाळा आहेत त्या आंतरभारतीच्या शाळांमध्ये सरांनी शिक्षक म्हणून आपली कारकीर्द सुरू केली. आपल्याला माहिती आहे आंतरभारती ही साने गुरुजींची स्थापन झालेली संस्था. त्यामुळे या काळामध्ये सरांच्यावर साने गुरुजींच्या वाङ्मयाचा, साने गुरुजींच्या साहित्याचा खूप मोठा परिणाम झाला. त्याचबरोबर स्वर्गीय वि. स. खांडेकरांचा सहवास लाभला आणि इतर अनेक थोर वक्त्यांची व्याख्यानं, पुस्तकं वाचन याच्या आवडीमुळं सर आंतरभारती शाळेमध्ये सरांनी शिक्षक म्हणून काम केलं. शिक्षक म्हणून काम करत असताना सरांनी हिंदी विषयामध्ये MA आणि PhD पदवी प्राप्त केली. आणि त्यानंतर 1979 सालापासून कोल्हापूरमध्ये महावीर महाविद्यालयामध्ये हिंदी विषयाचे शिक्षक म्हणून सरांनी काम सुरू केलं. 1979 ते 2010 या काळामध्ये सर महावीर महाविद्यालयामध्ये हिंदी विषयाचे प्राध्यापक होते. त्यातले 2005 ते 2010 ही शेवटची 5 वर्ष प्राचार्य म्हणून सरांनी काम केलं. आणि एक अत्यंत समर्पित शिक्षक, एक अत्यंत ध्येयनिष्ठ शिक्षक, आपल्या कामाशी प्रामाणिक असलेले शिक्षक म्हणून सरांचा नावलौकिक होता. याचबरोबर शिवाजी विद्यापीठामध्ये, त्याचबरोबर यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठामध्ये हिंदी विषयाचं MA, PhD, MPhil या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्याचं काम देखील सरांनी केलं. 2010पर्यंत सरांची शैक्षणिक ही सगळी कारकीर्द झाल्यानंतर 2010 साली सर निवृत्त झाले. हे सर्व करत असताना 1980 सालापासून सरांचा संपर्क कोल्हापूरमधल्या सामाजिक कार्याशी, म्हणजे विशेषतः जी अनाथ मुलं आहेत, निराधार मुलं आहेत, रिमांड होममध्ये राहतात, या सर्व अनाथ निराधार विद्यार्थ्यांचं, मुलामुलींचं संगोपन करणारी जी रिमांड होम आहेत त्या रिमांड होमशी सरांचा संपर्क आला. आणि या रिमांड होममध्ये या विद्यार्थ्यांचं जीवनमान सुधारणं
त्यांना शिक्षण, त्यांना स्वावलंबन आणि त्यांचं संगोपन करणं ह्या कामामध्ये सरांनी 1980 सालापासून आजपर्यंत आपलं फार मोठं योगदान दिलं. म्हणजे कोल्हापूरला जे रिमांड होम आहे त्या रिमांड होममध्ये सरांनी काम सुरुवात केली आणि त्या रिमांड होमचं रूपांतर बालकल्याण संकुलमध्ये करण्याकरता जी आवश्यक सर्व सुविधा होत्या त्या पुरवून या अनाथ निराधार मुलं मुली, त्याचबरोबर याच्यामध्ये काही बालगुन्हेगार, त्याचबरोबर बंदी, अशा सर्व वंचित घटकांच्या पुनरुत्थानाकरता आयुष्यभर सरांनी काम केलं. त्याचबरोबर हे सर्व काम करत असताना या वंचित समाजाच्या विकासाकरता सर समर्पित होते. ह्या कामामध्ये काम करत असताना महाराष्ट्र राज्य वंचित संस्थेचा अध्यक्ष म्हणून त्यांनी काम केलं. समाजसेवा या त्रैमासिकाचं संपादन केलं. महाराष्ट्रभरच्या अनाथाश्रम, रिमांड होम ह्या सर्व प्रशासन यंत्रणांचं विकेंद्रीकरण व्हावं, त्याचबरोबर सरकारच्या विविध योजनांचं एकत्रीकरण व्हावं, या संस्थांचा दर्जा सुधारावा म्हणून अविरत काम सरांनी या विशेषतः अनाथ निराधार मुलांच्याकरता केलं. या कामाकरता विविध शासकीय शिष्टमंडळातून त्यांनी प्रदेश दौरे केले आणि त्या अनुषंगिक इथे देखील आपल्या महाराष्ट्रातील रिमांड होमची परिस्थिती सुधारावी याकरता अविरत प्रयत्न सरांनी केले. म्हणजे निराधार मुलांचे ते आई म्हणून काम करतात असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. अत्यंत मायेनं, अत्यंत प्रेमानं सरांनी ही सगळी कामं केली आणि विविध स्तरावर सरांनी ही सर्व कामं केली आहेत. विशेषतः वंचित विकासाच्या कामाला समर्पित अशी ही सगळी कामं आहेत. यासंबंधीच्या राज्यस्तरीय, राष्ट्रीय वंचित विकास, त्याचबरोबर मानवाधिकार कार्यसंदर्भात विशेषतः राष्ट्रीय धोरण निर्धारण योजना यासंबंधी, त्याचबरोबर या सर्व योजनाच्या अनुषंगिक गेली अनेक वर्ष सर काम करतात. हे सर्व करत असताना त्याचबरोबर सरांचं वाचन, लेखन हा छंद पहिल्यापासून असल्यामुळं सरांनी खूप विपुल अशी ग्रंथसंपदा लिहिलेली आहे. म्हणजे सरांची जर आपण पुस्तकं बघितली तर विविध सरांनी पुस्तकं लिहिलेली आहेत. त्यांनी विविध समीक्षा ग्रंथ लिहिलेले आहेत. सरांचं एक खाली जमीन वर आकाश या नावाचं आत्मचरित्र आहे. विलक्षण प्रभावी असं हे आत्मचरित्रामध्ये सरांनी आपलं सर्व वर्णन केलेलं आहे. आत्मस्वर हे त्यांचं आत्मचरित्रात्मक पुस्तक आहे. विविध संदर्भ ग्रंथ सरांनी लिहिलेले आहेत. भारतीय भाषा व साहित्य, भारतीय साहित्यकार, समकालीन साहित्य, सरांनी कथासंग्रह लिहिलेले आहेत. विविध लघुनिबंध संग्रह आहेत, विविध व्यक्तिचित्रण आहेत. असं विपुल लेखन मराठीमध्ये आणि त्याचबरोबर सरांचा विषय हिंदीमध्ये देखील सरांनी लेखन केलं. विविध संपादनं सरांनी केलेली आहेत. म्हणजे वि. स. खांडेकरांचं समग्र अप्रकाशित आणि असंकलित साहित्याचं संकलन सरांनी केलं आहे. आपल्याला माहीत असेल नुकतंच तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांच्या समग्र साहित्याचं संपादन सरांनी केलं. मागच्या वर्षीच महाराष्ट्र राज्य साहित्य आणि सांस्कृतिक मंडळाच्या वतीनं 18 खंडामध्ये हे प्रकाशन सरांनी केलेलं आहे. असं अतिशय विविध स्तरावरचं लेखन लवटे सरांनी केलं आहे. सरांना विविध पुरस्कारांनी गौरवण्यात आलेलं आहे. काही थोडक्यात जर काही पुरस्कार सांगायचे झाले तर
विविध आंतरराष्ट्रीय राज्यस्तरीय शासन व अन्य संस्थांचे पुरस्कार, त्यात उत्तर प्रदेश सरकारच्या हिंदी संस्थान लखनौचा सौहार्द सन्मान आहे, महाराष्ट्र सरकारच्या राज्य हिंदी अकादमीचा जीवन गौरव महाराष्ट्र भारती सन्मान आहे, राष्ट्रभाषा प्रचार प्रसार कार्याचा अनंत गोपाळ शेवडे पुरस्कार आहे, खाली जमीन वर आकाश या आत्मकथेला महाराष्ट्र फाउंडेशनचा अपारंपरिक ग्रंथ पुरस्कार आहे, महाराष्ट्र शासनाचा लक्ष्मीबाई टिळक पुरस्कार आहे. त्याचबरोबर कोल्हापूर भूषण पुरस्कारही कोल्हापूरच्या जनतेने त्यांच्याकडं दिलेला आहे. सरांच्या सामाजिक कार्याचा एक हे म्हणून कोल्हापूर भूषण पुरस्कार सरांना दिला. विविध पुरस्कारांनी सर सन्मानित आहेत. आपल्या भागात होणाऱ्या विविध साहित्य संमेलनांचे अध्यक्षपद पश्चिम महाराष्ट्रामध्ये, सीमा भागामध्ये, इवन मिरज सांगलीमध्ये काही साहित्य संमेलनांचे अध्यक्षपद सरांनी भूषवली आहेत. असं एक विविध लेखन केलेले अत्यंत सकारात्मक पद्धतीनं आयुष्य जगणारे सर आज या ठिकाणी उपस्थित आहेत. सरांनी विविध संपादनं केली, त्याचबरोबर सरांनी विविध लेखन केलं. कोल्हापूरमध्ये विविध वि स खांडेकरांचा संदर्भ सूची सरांनी केली. वि स खांडेकरांच्याकरता त्याचबरोबर शिरोड्याला वि स खांडेकरांचं जिथे वि स खांडेकर काम करत होते त्या ठिकाणी देखील वि स खांडेकर यांच्या समग्र स्मृती संग्रहालय हे सरांच्या प्रेरणेनं झालं. असं विविध स्तरावर सरांनी काम केलं आहे. कोल्हापूर भूषण हा नागरी पुरस्कार मिळाला आहे. सुधारककार गोपाळ गणेश आगरकर हा राज्य पुरस्कार सरांना मिळाला आहे. असं म्हणजे मला एक माहिती आहे की मी जे सांगतो आहे ते अतिशय ह्याच्यापेक्षा खूप मोठं काम लवटे सरांनी केलं आहे आणि एक अत्यंत समर्पित ध्येयप्रवृत्त शिक्षक कार्यकर्ते म्हणून गेली अनेक वर्ष सर काम करतात. गेल्या काही दिवसामध्ये सरांनी जे काम केलं ते तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांच्या समग्र साहित्याचं संकलन, ज्यावर सर आज बोलणार आहेत. सरांचा आता विषय देखील तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांच्यावरच आहे. आपल्याला माहीत असेल तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी हे महाराष्ट्रातले एक 20व्या शतकातले फार मोठे प्रकांड पंडित, प्रबोधनकार असे गणले जातात. म्हणजे अगदी प्राचीन वाङ्मयापासून अर्वाचीन वाङ्मयापर्यंत विविध सामाजिक शास्त्रे, कला, संस्कृती, संगीत, विविध सामाजिक राजकीय विचार यांचे एक प्रकांड पंडित म्हणून लक्ष्मणशास्त्री जोशी गणले जातात. महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाचे ते पहिले अध्यक्ष 1960 साली जे स्थापन झालं. त्याचबरोबर त्या मंडळाच्या अंतर्गत विश्वकोश निर्मिती झाली आणि त्या विश्वकोशाचं देखील शास्त्रीबाबांनी फार मोठं काम केलं. लक्ष्मणशास्त्री जोशी यांनी स्वतःची अनेक ग्रंथसंपदा आहे. लक्ष्मणशास्त्री जोशींच्या ग्रंथसंपदेमध्ये हिंदू धर्माची समीक्षा, सर्वधर्म समीक्षा, वैदिक संस्कृतीचा विकास हे ग्रंथ आहेतच. परंतु त्याचबरोबर लक्ष्मणशास्त्री जोशी यांनी अनेक ठिकाणी भाषणं केली, अनेक लेख लिहिले, विविध नियतकालिकांमध्ये ते लेख लिहित असत. त्यांच्या अनेक मुलाखती आहेत, अनेक पुस्तकांना त्यांनी प्रस्तावना केलेल्या आहेत. विश्वकोशामध्ये त्यांच्या काही नोंदी आहेत. असं अनेक या पुस्तकांच्या व्यतिरिक्तचं जे साहित्य लक्ष्मणशास्त्री जोशींनी लिहिलं होतं त्या सर्व साहित्यांचं संपादन गेली 4 वर्ष झालं सर करत होते आणि हे सर्व संपादन मागच्या वर्षी प्रसिद्ध झालं. 18 खंडामध्ये हे सर्व लक्ष्मणशास्त्री जोशींचं साहित्य सुमारे साधारणतः 11,000 पृष्ठ बसतील एवढं साहित्य
संकलित करून लक्ष्मणशास्त्री जोशी यांच्या समग्र साहित्याचा एक ठेवा संकलित करून तो प्रकाशित करण्यात फार मोठं काम लवटे सरांनी केलं आहे. आणि म्हणजे दुर्मिळ आहे लक्ष्मणशास्त्री जोशींचं विस्तृत झालेलं साहित्य एकत्र करणं. आणि त्याचे जे 18 खंड आहेत, तर आपल्या लायब्ररीमध्ये देखील हे 18 खंड उपलब्ध आहेत. म्हणजे आपण ज्यावेळी प्रकाशन झालं त्याच्या दुसऱ्याच दिवशी खरे मंदिरमध्ये हे 18 खंड आम्ही घेतले. हे 18 खंड लक्ष्मणशास्त्री जोशी यांच्या साहित्याचे आहेत. ह्यातले जरी आपण नुसते चालले, विशेषतः या खंडांमधला जो 18वा खंड आहे, त्या 18व्या खंडामध्ये या सर्व खंडांचं जे आपण त्यातलं सार आहे ते त्यामध्ये आपल्याला भेटेल. आणि म्हणजे ह्या ज्या खंड क्रमांक 18 आहे, 18व्या खंडाच्या शेवटी प्रकल्प परिचय पुस्तिका, या प्रकल्प परिचय पुस्तिकेच्या अंतर्गत समग्र प्रकल्प एका दृष्टिक्षेपात समजतो. तर हा 18वा खंड जरी आपण बघितला, आपल्याकडे उपलब्ध आहे आपल्या लायब्ररीमध्ये, तर त्या खंडामध्ये हे जे 18 खंड आहेत, त्या 18 खंडाचं विस्तृत काय काय त्या खंडामध्ये आहे. हे अतिशय कष्टपूर्वक काम विविध ठिकाणी म्हणजे त्यांची भाषणं, लेख एकत्र करून वर्गीकरण करून लक्ष्मणशास्त्री जोशींचं हे फार मोठं काम लवटे सरांनी केलं आहे. आणि त्याच्याबद्दल सगळा महाराष्ट्र सर आपला ऋणी राहील. लक्ष्मणशास्त्री जोशींचं एवढं समग्र काम एकत्र करून प्रकाशित करणं हे फार मोठं काम सरांनी केलं. लक्ष्मणशास्त्री जोशी यांचा मिरज विद्यार्थी संघाशीही संबंध होता. म्हणजे मिरज विद्यार्थी संघाच्या वसंत व्याख्यानमध्ये त्यांची 2-3 व्याख्यानं झाली. किंवा आपण हे जे मुक्तांगण सभागृह बघताय, 1989 साली या मुक्तांगण सभागृहाच्या उद्घाटनाच्या वेळी देखील लक्ष्मणशास्त्री जोशी, पु ल देशपांडे आणि कुसुमाग्रज आले होते. मला वाटतं सर आपणही त्या कार्यक्रमाला उपस्थित होतात. तर असं लक्ष्मणशास्त्री जोशींसारख्या एका प्रकांड पंडिताचं, ज्याला आपण प्रबोधन परंपरेतला एक फार मोठा पाईक म्हणता येईल 20व्या शतकातला, असं एक काम, फार मोठं काम सरांनी केलं. त्याच्याविषयीच लक्ष्मणशास्त्री जोशींच्या विषयीच सर आज बोलणार आहेत. सर खूप बोलता येईल तुमच्याबद्दल, शास्त्रीभावांच्याबद्दल, पण मी या ठिकाणी थांबतो. आज आमच्या विनंतीला मान देऊन तुम्ही आलात त्याच्याबद्दल मला खूप आनंद होतो आहे. आम्हाला खूप कार्यकर्त्यांना बरं वाटतं. आपल्यासारखा एखादा ज्येष्ठ व्यक्ती यावा, त्याने आम्हाला आशीर्वाद द्यावा अशी आमची इच्छा आहे. त्यानुसार तुम्ही आलेला आहात. सरांनी नुकतंच 75 वर्ष पूर्ण करून त्यांचा अमृत महोत्सव सुरू आहे. तर मी संस्थेच्या वतीनं माननीय उपाध्यक्षांना विनंती करतो की सरांचा सत्कार मिरज विद्यार्थी संघाच्या वतीनं त्यांनी करावा. धन्यवाद सर. मी लवटे सरांना एक फक्त सरांच्या व्याख्यानापूर्वी एक आपल्याला सांगायचे श्रोत्यांना. काल उद्घाटनाच्या समारंभामध्ये आपण कैलासवासी वासुदेव शास्त्री खरे यांचं दामोदर भट यांनी लिहिलेलं चरित्र पुनर्मुद्रित करून प्रकाशित केलं. त्याचबरोबर 6 महिन्यापूर्वी एक वासुदेव शास्त्री खरे यांची पुस्तिका देखील प्रसिद्ध केली होती. ही दोन्ही पुस्तकं कालपासून आपल्या इथे विक्रीसाठी उपलब्ध आहेत. तर आपण त्यांचा, ज्यांना आवश्यक असेल त्यांनी ते घ्यावे. 350 रुपये किमतीचं पुस्तक या व्याख्यानमालेच्या काळामध्ये 300 रुपयाला, आणि ती पुस्तिका 50 रुपयामध्ये आपण देत आहोत. आपण ती जाताना त्याचा लाभ घ्यावा एवढीच विनंती. मी माननीय लवटे सरांना विनंती करतो की सरांनी आपल्याशी संवाद साधावा. सर्वांना माझा विनम्र नमस्कार.
मिरज विद्यार्थी संघाचे अध्यक्ष आदरणीय मुकुंदराव पाठक, सचिव तुळपुळे, या सत्राचे अध्यक्ष डॉक्टर अरुण आगाशे, या व्याख्यानासाठी उपस्थित मिरजकर बंधू भगिनी, पत्रकार, तुम्हा सर्वांचे या शताब्दी व्याख्यानमालेमध्ये मला आमंत्रित केल्याबद्दल सर्वप्रथम मनापासून आभार मानतो. मला जेव्हा तुळपुळेंनी असं विचारलं की तुम्ही या व्याख्यानमालेला यायचं आहे, कोणत्या विषयावर बोलाल, साहजिकच आमच्या चर्चेत असं निघालं की नुकतंच तर्कतीर्थांच्या समग्र वाङ्मयाचं संपादन केलेलं आहे, तर त्यावर तुम्ही बोलावं. पण केवळ तेवढ्यासाठी हा विषय मी निवडलेला नाही. हे वर्ष जे आहे हे तर्कतीर्थांच्या जन्माचं 125वं वर्ष आहे, म्हणजे शतकोत्तर रजत जयंती वर्ष आहे. आणि असा एक माणूस की जो गेल्या शतकामध्ये जवळजवळ 93 वर्षांचं आयुष्य ज्या माणसाला मिळालं आणि ज्यांनी कळतेपणाची 7 दशकं महाराष्ट्र घडवण्यामध्ये ज्यांनी घातली, अशा माणसाबद्दल आपण अधिक जाणून घेणं आवश्यक वाटलं, म्हणून हा विषय तुमच्यापुढे मी घेऊन आलेलो आहे. विषयाबद्दल चर्चा करत असताना आपण असं निश्चित केलं की तर्कतीर्थ 20व्या शतकाचे महाराष्ट्र प्रबोधक. यामध्ये हा प्रबोधक शब्द जो आहे, आपल्या सगळ्या ज्या व्याख्यानमाला आहेत महाराष्ट्रातल्या, ही शताब्दी व्याख्यानमाला आहे. काही दिवसापूर्वी मी पुण्याला केसरीतर्फे चालवणाऱ्या 151 वर्ष झालेल्या व्याख्यानमालेमध्ये होतो. मला तुम्हाला सांगायचं एवढंच आहे की व्याख्यानांची परंपरा महाराष्ट्रामध्ये अत्यंत समृद्ध आहे. कालपरत्वे व्याख्यानमालांचं स्वरूप जरी बदलत असलं तरी इतिहास असं सांगतो की प्रत्येक काळामध्ये काही सजग माणसं असतात आणि ती नवं ऐकण्याला उत्सुक असतात, नवं वाचायला उत्सुक असतात आणि स्वतःची घडण पण वर्तमानाशी जोडता येईल असा प्रयत्न तुमच्यासारखे श्रोते आणि पत्रकार करत असतात. प्रबोधन नावाची जी गोष्ट आहे मित्रांनो, एकंदरच जगामध्ये, त्याचा जर आपण इतिहास पाहायला गेलो प्रबोधनाचा, जगाच्या प्रबोधनाबद्दल असं सांगितलं जातं की प्रबोधन हे माणसाला पुढे नेणारं एक साधन आहे. जगामध्ये माणसाला जागृती आली कशी, माणूस जागा कसा झाला, माणसांच्यामध्ये नवनव्या कल्पना कशा आल्या, याचा जेव्हा आपण धांडोळा घ्यायला लागतो तेव्हा आपल्या असं लक्षात येतं की विशेषतः युरोपमध्ये आणि त्यातही इटलीसारख्या छोट्या राष्ट्रामध्ये काही कलाकारांनी परंपरेला छेद देण्याचं ठरवलं. साधारणपणे 1400 ते 1700 या कालखंडामध्ये, म्हणजे 15वं शतक, 16वं शतक आणि 17वं शतक, असा जर एक 300 वर्षाचा युरोपचा जर तुम्ही कालखंड पाहिला तर या 300 वर्षांच्या कालखंडामध्ये युरोपमध्ये मोठी परिवर्तनं घडून आली. परिवर्तनाबाबतीत मित्रांनो आपण हे समजून घेतलं पाहिजे की मध्यकाळापूर्वीचं जे जग होतं
ते जग एका अर्थाने धर्मश्रद्धा आणि धर्मबद्ध पण होतं. म्हणजे माणसाची धर्मावर श्रद्धा पण होती आणि धर्माची सत्ता पण माणसावर होती. असा एक मोठा 300 वर्षांचा कालखंड जगामध्ये तुम्हाला दिसून येतो. या 300 वर्षांच्या कालखंडामध्ये असं दिसेल तुम्हाला की तत्पूर्वी ग्रीकमध्ये, रोममध्ये सिटी स्टेट निर्माण झाली होती. आपल्याकडे ज्याला आपण संस्थान म्हणतो, जसं मिरज संस्थान आहे, सांगली संस्थान आहे, कुरुंदवाड संस्थान आहे, कोल्हापूर संस्थान आहे, अशी छोटी छोटी गावच राष्ट्र म्हणून उदयाला आल्याची स्थिती जगामध्ये होती. जेव्हा एखाद्या राष्ट्राची सत्ता एखाद्या राजाकडे असते, ती राजाकडे असलेली सत्ता ही नेहमी सरंजामीच असते. म्हणजे एकचालकानुवर्ती शासन जिथं जिथं येतं तिथे तिथे तुम्हाला दिसेल की सरंजामी येते. आणि मग सरंजामाची प्रतीकं काय असतात, तर सगळं एक माणसाच्या केंद्राभोवती जग फिरायला लागतं. 14 ते 17 या 3 दशकांच्या मध्ये एक मोठा संघर्ष युरोपमध्ये होत होता. तो संघर्ष कसा होता मित्रांनो, की एकीकडे राज्यसत्ता पण होती आणि दुसरीकडे धर्मसत्ता पण होती. म्हणजे विशेषतः पोपचं जे साम्राज्य होतं, हे पोपचं साम्राज्य या 300 वर्षामध्ये इतकं मजबूत होतं की त्या कालखंडामध्ये पोपची सत्ता किंवा त्या सत्तेला आव्हान देणं ही अत्यंत कठीण गोष्ट होती त्या काळामध्ये. कठीण अशा अर्थाने होती की माणसं किती टोकाची धर्मश्रद्धा होती. तर त्या काळामध्ये पोप, तुम्ही हसाल आता, स्वर्गाचे पास वाटायचा. म्हणजे जर ज्याला ज्याला स्वर्गाला जायचं आहे त्यांनी पोपकडून पास विकत घ्यायचा. पोपचा पास विकत घेतला की स्वर्ग मिळतो. म्हणजे 300 वर्षापूर्वीची माणसाची मानसिक स्थिती आणि 21व्या शतकातली माणसाची स्थिती प्रबोधनानंतर मित्रांनो बदलली नाही, हे आपण केव्हा तरी समजून घेतलं पाहिजे. म्हणजे मी नेहमी असं म्हणतो की भारतामध्ये विशेषतः गेल्या शतकापासून आत्तापर्यंत एक स्वच्छता नावाचा कार्यक्रम प्रबोधनाचा घेतला तर आपण गाडगे महाराज खर्ची घातले, सेनापती बापट खर्ची घातले, महात्मा गांधी खर्ची घातले आणि आता मोदी पण खर्ची घातले. भारत स्वच्छता अभियान. भारत काही स्वच्छ झाला नाही, कारण मूलभूत स्वरूपांची परिवर्तनं प्रबोधनांनी केलेली नाहीत. ती भारतामध्येही केलेली नव्हती आणि युरोपमध्ये पण त्या काळामध्ये केलेली नव्हती असं तुम्हाला दिसेल. युरोपमध्ये तर एक काळ असा आला की राजाविरुद्ध, म्हणजे राजसत्ता विरुद्ध धर्मसत्ता. आणि मग लोकांना, सर्वसामान्य जनतेला कळायचं नाही की कुणाचं ऐकायचं, राजसत्तेचं ऐकायचं का धर्मसत्तेचं ऐकायचं. तर त्यावेळी मग असा सुजाण माणसांनी निर्णय घेतला, ते कॉम्प्रोमाइजच होतं खरं म्हणजे, की राजाचे राजाला आणि देवाचे देवाला. म्हणजे राजाला पण कर भरायचा आणि देवाला दक्षिणा पण द्यायची. माणूस मुळात समायोजित प्राणी आहे की तो काळानुसार स्वतःमध्ये बदल करत राहतो, पण तो बदल त्याचा सोयीचा असतो. स्वतःला सोयीचे बदलच मनुष्य घेत असतो. जे सोयीचं नाही त्याचा अंगीकार तो कधी करत नाही. युरोपमधल्या पुनरुज्जीवन काळामध्ये विशेषतः कलाकारांनी जे परिवर्तन केलं कलेमध्ये,
ते कलेमधलं परिवर्तन काय होतं, तर त्यांनी विशेषतः फ्लोरेन्समध्ये, तुम्ही फ्लोरेन्सला कोणी गेला आहे की नाही मला माहीत नाही, पण मी फ्लोरेन्सला जाऊन आलेलो आहे. आजही फ्लोरेन्स 14व्या शतकात कलेमध्ये जितकं समृद्ध होतं तितकं आजही तुम्हाला ते समृद्ध असलेलं दिसेल. जसं तुम्ही पॅरिसला गेल्यानंतर पाहता की 14व्या शतकातली सांस्कृतिक समृद्धी तुम्हाला आजही फ्रान्समध्ये अनुभवायला मिळते. या सगळ्या कलाकार मंडळींनी एक मूलभूत परिवर्तन समाजामध्ये घडवून आणलं. ते असं की राजा आणि धर्म याच्या पलीकडे माणसाचा विचार कसा करायचा आणि खरं म्हणजे मानवतावादाचा विचार कसा करायचा अशी एक भूमिका मांडली. आणि त्यांनी चित्रकलेमध्ये पहिल्यांदा एक रिॲलिस्टिक ॲप्रोच आणला, म्हणजे वस्तुनिष्ठ आणि वास्तव चित्रांकन करायचं. मायकेल एंजेलोची सगळी चित्र घ्या, लिओनार्डो विंचीची सगळी चित्र घ्या, ही सगळी रेनेसान्स पिरियडची निर्मिती आहे. आणि या पिरियडमध्ये किंवा तत्पूर्वीच्या काळामध्ये हे काय असं एकदम 14व्या शतकात निर्माण झालेलं नाही. त्याला गॅलिलिओचा बळी पडलेला आहे, त्याला सॉक्रेटिसची हत्या झालेली आहे. आपल्याकडे कोणतंही परिवर्तन, कोणताही नवा विचार, कोणती नवी मांडणी, कोणती नवी रचना यायची झाली तर त्याला पिढ्यानपिढ्या खर्ची घालाव्या लागतात आणि त्या आपल्या समाजाने घातलेल्या आहेत. भारतापुरतं जर प्रबोधनाच्या बाबतीत बोलायचं झालं तर भारतामध्ये प्रबोधनाला सुरुवात युरोपच्या तुलनेने फार उशिरा झाली. म्हणजे मी मगाशी म्हटलं की 1400 ते 1700 कालखंडामध्ये युरोपमध्ये जी जागृती झाली ती जागृती व्हायला आपल्याकडे ब्रिटिश यायला लागले, त्याशिवाय आपल्याकडे ती जागृती झाली नाही. म्हणजे आपल्याकडची जागृती ही साधारणपणे 19व्या शतकात, विशेषतः 1857 नंतर इंग्रजांचं राज्य सुरू झाल्यानंतर आपल्याकडे जे शिक्षण आलं, नवं शिक्षण आलं, नवे कायदे आले, नवी राजसत्ता आली. ब्रिटिशांना आपण गुलामीसाठी कितीही दोष देत असलो तरी ब्रिटिशांचे एक उपकार सगळ्याच जिथे जिथे त्यांचं साम्राज्य होतं त्यांनी मानलं पाहिजे की त्यांनी आपल्याला काळापेक्षा 100-200 वर्ष पुढं नेण्याचं काम केलेलं आहे. आपल्या जाणीवा विकसित करण्याचं काम केलं, आपल्याला शिक्षण देण्याचं काम केलं, आपली जातीव्यवस्था बदलायचं काम केलं, आपली धर्मव्यवस्था बदलायचं काम केलं. ब्रिटिशांच्या राजसत्तेमुळे जगामध्ये, म्हणजे अगदी मॉरिशससारखा छोटासा देश कधी तुम्ही गेलात तर तुम्हाला पाहायला मिळेल की तिथे फ्रेंच सत्ता होती, ब्रिटिशांची नव्हती. पण आजही मॉरिशसमध्ये फ्रेंचांच्या राजकीय शिस्तीचा प्रभाव आजही तुम्हाला मॉरिशससारख्या छोट्या देशामध्ये पाहायला मिळतो. आपण भारतामध्ये जी थोडीफार सुधारणा नावाची गोष्ट स्वीकारली त्याचा पाया मात्र ब्रिटिश होता, ब्रिटिशांचं शिक्षण होतं, हे आपल्याला मान्य करावं लागेल. 19व्या शतकामध्ये महात्मा फुले आहेत, न्यायमूर्ती रानडे आहेत, लोकहितवादी देशमुख आहेत, नंतरच्या काळात टिळक आहेत. या मंडळींनी, तुम्ही असं पाहाल की फुल्यांचं शिक्षण कमी होतं पण शहाणपण मोठं होतं. ही बाकीची मंडळी इंग्रजी शिक्षणाने शहाणी झालेली होती, महात्मा फुले मात्र अनुभवाने शहाणे झालेले होते. आणि आपल्याकडे 2 शब्द आहेत पहा, शिक्षण आणि शहाणपण, एज्युकेशन आणि विजडम. मी तुम्हाला असं सांगेन की शिक्षणाने फार कमी बदल माणसाच्या जीवनात होतात, शहाणपणाने जास्त होतात. आणि ते शहाणपण जितका जितका माणूस सुशिक्षित होत जातं त्याचा पारा खाली खाली यायला लागतो. असा भारताचा इतिहास आहे, जगाचा इतिहास आहे. कारण शिक्षण
माणसाला पोटार्थी बनवतं ते मूल्य देत नाही. विशेषतः भारतातल्या स्वातंत्र्योत्तर 75 वर्षाच्या शिक्षणाचा आपण जर अभ्यास करायला लागलो, आता इथे बसलेले सगळे किमान पदवीधर असतीलच असतील, अपवाद एखादा असू शकेल, पण 99% आपण पदवीधर आहोत. मी जर तुम्हाला असं विचारलं की तुम्ही भारतीय आहात का, तर छातीठोकपणे तुम्हाला असं सांगता येणार नाही की तुम्ही भारतीय आहात. म्हणजे नागरिकत्व म्हणून मिळालेलं भारतीयत्व वेगळं, पण भारतीय नागरिक म्हणून आपला लोकव्यवहार आपण कसा करतो त्या कसोटीवर आपण भारतीय आहोत का असा केव्हा तरी विचार आपल्याला केला पाहिजे. आणि ही जाणीव 19व्या शतकातले जे प्रबोधक आहेत महाराष्ट्रातले, म्हणजे महात्मा फुल्यांनी आपल्याला पुरोहितशाही विरुद्ध जागृती दिली. म्हणजे महात्मा फुल्यांनी किती प्रकारची कामं केली. डॉक्टर पाठक आहेत, त्यांच्या वडिलांच्यापासून इथे एक अनाथाश्रम सुरू आहे. मी पंढरपूर बालकाश्रमामध्ये जन्मलो, तिथे पण ते सुरू आहे. या सगळ्यांच्या प्रेरणा कोण आहेत असं जर तुम्ही मला विचाराल, महाराष्ट्रातील अनाथाश्रम, महिलाश्रम, पीडित ग्रह, भिक्षेकरी ग्रह, ह्या सगळ्यांचे प्रेरक कोण आहेत, तर मुळात त्यांचे प्रेरक आहेत ख्रिश्चन मिशनरी. महात्मा फुल्यांना ख्रिश्चन मिशनरी सतत खुणवायचे. आपण केव्हा तरी भारताचा सांस्कृतिक इतिहास शोधून पहा. मी भाषा आणि साहित्याचा अभ्यासक असल्यामुळे सप्रमाण तुम्हाला असं सांगेन की आपल्या सगळ्या भारतीय भाषांचा ज्ञानव्यवहार, त्याचा पाया ब्रिटिश मिशनरीजनी घातलेला आहे. एक छोटं उदाहरण आपल्या मराठीपुरतं मी सांगेन की आपला पहिला इंग्रजी मराठी कोश ज्या मोल्सवर्थनी लिहिला तो ख्रिश्चन मिशनरी होता, पण त्यानं आयुष्याची 60 वर्ष मराठीच्या समृद्धीसाठी घातली. त्यामुळे आपण म्हणजे त्यातले शब्द जर तुम्ही मोल्सवर्थचे काढून पाहाल, म्हणजे पहिल्या आवृत्तीमध्ये 20,000 शब्द, दुसऱ्या आवृत्तीमध्ये 40,000 शब्द, तिसऱ्या आवृत्तीमध्ये 60,000 शब्द. ऑक्सफर्ड डिक्शनरी जशी दरवर्षी एनहान्स होते, वाढत जाते, शब्दांची भर पडते. या ब्रिटिश माणसांनी मराठीच्या कोशांचा पाया घातलेला तुम्हाला दिसेल. मी भारतीय 22 भाषांच्यावर एक पुस्तक लिहिलेलं आहे, त्यामुळे त्या 22 भाषांचा इतिहास पण मला माहीत आहे. भारतातली एकही भाषा अशी नाही की त्याचे प्राथमिक कोश, त्यांचे प्राथमिक इतिहास म्हणजे हिंदी, भारताची लोकभाषा, राष्ट्रभाषा मी म्हणणार नाही, कारण हल्ली राष्ट्रभाषा या शब्दाबद्दल भारत फार संवेदनशील झालेला मला दिसतो. मी तुम्हाला असं सांगेन, राष्ट्र जोडायचं असेल, राष्ट्र एक करायचं असेल तर भाषेशिवाय मित्रांनो पर्याय नाही. केव्हा तरी आपण गंभीरपणे भाषा तत्त्वाचा आणि राष्ट्रीय उभारणीचा विचार केला पाहिजे. विशेषतः युरोपातली सगळी राष्ट्र ही कशावर उभी आहेत असं जर तुम्ही इतिहास पाहाल तर ती भाषेवर उभी आहेत असं तुम्हाला दिसेल. स्पेन स्पॅनिशमुळे निर्माण झाला, फ्रान्स फ्रेंचमुळे निर्माण झाला, जर्मनी भाषेमुळे निर्माण झाला. ह्या सगळा राष्ट्रीय इतिहास जो आहे हा धोंडाळायला लागलो तरी आपल्याला असं लक्षात येईल की आपण गांभीर्याने देश नावाची गोष्ट अजून 75 वर्ष उलटली तरी घ्यायला तयार नाही आहोत, कारण शिक्षणाने माणूस नाही घडवलेला. तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांची अशी धारणा होती की प्रबोधनाने माणूस घडला पाहिजे. म्हणजे न्यायमूर्ती रानडे ज्या काळामध्ये 19व्या शतकात धर्मसुधारणांच्याबद्दल बोलत होते,
महात्मा फुल्यांच्या नंतर आगे पिछे काहीतरी. आपल्या महाराष्ट्राचा इतिहास आणखीन एक छान गंमत अशी सांगतो पहा. म्हणजे इतिहास असा बारीक बारीक तुम्ही वाचायला लागाल तर लक्षात येईल की महात्मा फुले गेले आणि वर्षांनी डॉक्टर आंबेडकरांचा जन्म झाला. न्यायमूर्ती रानडे गेले आणि त्याच वर्षी तर्कतीर्थांचा जन्म झाला. आजा मेला नातू झाला वगैरे असं आपण जे म्हणतो ना, ते नुसतं म्हणीपुरतं नाही, ते आपल्या सांस्कृतिक जीवनात पण तुम्हाला तितकंच खरं असलेलं लक्षात येईल. न्यायमूर्ती रानडे, लोकमान्य टिळक ही मंडळी धर्मसुधारणेच्या बाबतीत तर्कतीर्थांच्या इतकी आक्रमक नव्हती. कारण ते 19वे शतक होतं आणि तर्कतीर्थांचं शतक 20वे होतं. त्यांच्या मदतीला ब्रिटिश तितके नव्हते जितके तर्कतीर्थांच्या मदतीला होते. म्हणजे मधल्या काळामध्ये 50 वर्षात भारत सुशिक्षित झालेला होता. बहुजन समाजामध्ये शिक्षणाची जाण आलेली होती आणि नाही म्हटलं तरी भारत हा साक्षरतेकडून सुशिक्षिततेकडे वळलेला होता. तर्कतीर्थ 1901चा त्यांचा जन्म आणि 1994चा त्यांचा मृत्यू. तर्कतीर्थांच्या प्रबोधक व्यक्तिमत्वाची मी गंमत तुम्हाला असं सांगेन की असं फार कमी इतिहासामध्ये घडतं की तर्कतीर्थ लौकिक अर्थाने पहिली दुसरीचा अपवाद वगळता शाळेत शिकलेले नाहीत, गुरुकुलात शिकले आणि खरं म्हणजे स्वयंशिक्षणच आहे त्यांचं. मला तर्कतीर्थांचं जीवन पाहिल्यानंतर वाटतं की आपली विद्यापीठं, शाळा, महाविद्यालय आता बरखास्त करावी आणि परत एकदा स्वाध्यायी शिक्षणाची सुरुवात व्हावी. स्वाध्याय म्हणजे तो स्वाध्याय नव्हे बरं का, सेल्फ लर्निंग अशा अर्थाने. तर्कतीर्थांच्या घडणीचा विचार तुम्ही कराल तर खरं म्हणजे धर्मपठडीत वाढलेला हा ग्रस्त. वाईच्या प्राज्ञ पाठशाळेमध्ये वयाच्या 14व्या वर्षी 13व्या वर्षी वडिलांनी, त्यांचं गाव मूळ जन्मगाव पिंपळनेर धुळे जिल्ह्यातलं, वडिलांचा जोशपणाचा व्यवसाय होता. जोशी होते. जोशी म्हणजे जोशपणाचा व्यवसाय. ज्यांचं नाव आडनाव जोशी असेल त्यांना जर मी विचारलं की जोशपणाचा व्यवसाय म्हणजे काय, तर फार कमी लोकांना सांगता येईल अशी माझी धारणा आहे. जोशपणाचा व्यवसाय म्हणजे की सगळी कर्मकांड करायची धर्माची. म्हणजे नुसतं पूजापाठ नाही, कुंडली काढून द्यायची, मुहूर्त काढून द्यायची, सत्यनारायणची पूजा करायची, लग्नविधी करायचे, श्राद्ध घालायचं, असं सगळं जे जे रिच्युअल असेल, जे जे कर्मकांड असेल ते करायचं. त्याला जोशपणाचा व्यवसाय करायचा. वडील फारसे शिकलेले नव्हते बाळाजी जोशी. त्यांना असं वाटायचं की आपण जो पुरोहिताचा व्यवसाय करतो तो पुरोहिताचा व्यवसाय नाही म्हटलं तरी भिक्षुकीचाच व्यवसाय. आणि आपल्या मुलांनी असं भिक्षुकीचं जीवन जगू नये असं त्यांना वाटायचं. त्यांना वाटायचं की आपल्या मुलांनी संस्कृत पंडित व्हावं. म्हणून ते असं शोधत होते की कुठे चांगली शाळा आहे, संस्कृतची पाठशाळा, गुरुकुल. तर त्यांना त्यावेळी हरिद्वारचा पत्ता कुणीतरी सांगितला आणि अशी तयारी सुरू होती की हरिद्वारला पाठवायचं लक्ष्मणाला. तिथे देवकुळे नावाचे एक फॉरेस्ट ऑफिसर होते, ते मूळचे वाईचे. त्यांनी असं सांगितलं की अहो कुठे हरिद्वारला पाठवता, आपल्या महाराष्ट्रातच एक चांगली संस्कृत शाळा आहे वाईला, प्राज्ञ पाठशाळा, तिथे तुम्ही तुमच्या मुलाला पाठवा. मी ती शाळा जवळून बघितलेली आहे. तुमच्यापैकी किती लोकांना हे माहीत आहे मला माहीत नाही की अलीकडे कोल्हापूरला दक्षिण काशी असं वर्णन केलं जातं तीर्थक्षेत्राच्या अंगाने. पण वाईला पूर्वापार दक्षिण काशी असं संबोधलं जायचं. म्हणजे मला जर तुम्ही असं विचाराल
की 17व्या-18व्या शतकात महाराष्ट्राची बौद्धिक राजधानी कुठे होती, तर ती वाईला होती असं आपल्याला सांगता येतं. त्याचं एक छोटं परिमाण मी तुम्हाला सांगतो की वाईमध्ये 350 घराणी अशी होती की ज्यांच्या घरामध्ये वेद पठण आणि वेद शिक्षण चालायचं. आणि अगदी काशीपासूनचे पंडित वाईमध्ये यायचे. आणि त्याला एक काळ पण असा होता मित्रांनो की पेशव्यांचे जे सरदार होते रास्ते, हे रास्ते त्यांचं वतन वाईचं होतं आणि त्यांनी वाईच्या सगळ्या ह्या वेदांतींना वर्षासनं सुरू केली होती. वर्षासन म्हणजे वर्षाला इतके पैसे दरबारातून दिले जायचे. मी परत तुम्हाला ब्रिटिशांची आठवण करून देतो की पेशवाई बरखास्त झाली, ब्रिटिश कारभार पाहायला लागले. ब्रिटिशांनी वाईची वर्षासनं रद्द केली नाहीत. ते असं म्हटले की हे इंडिजिनस कल्चरल वर्क आहे. हे त्यांचे शब्द आहेत, माझे नव्हे. वाईमध्ये जे काम चालतं वेदपठणाचं, ते इंडिजिनस कल्चरल डेव्हलपमेंटचं काम असल्यामुळे हे चालू राहिलं पाहिजे. म्हणून वाईच्या 350 घराण्याची वर्षासनं ब्रिटिशांनी आपली सत्ता आली तरी चालू ठेवलेले होते. आपल्याकडे सनातन ते कालबाह्य असा मानण्याचा एक प्रघात गेल्या 100 वर्षात आपल्याला दिसतो. तर्कतीर्थांनी सनातन शब्दाला एका लेखामध्ये कंसात इंग्रजी शब्द दिलेला आहे. तो इंग्रजी शब्द आहे युनिव्हर्सल. सनातन म्हणजे वैश्विक. जे इंडिजिनस असतं ते वैश्विक असतं. तुम्ही मित्रांनो वेद काढून वाचा, भारतीय राज्यघटना काढून वाचा, तुम्हाला हिंदू शब्द आढळणार नाही. आपण केव्हा तरी असं समजून घेतलं पाहिजे की हिंदू धर्म आहे का संस्कृती. वाचनानंतर माझं आकलन असं आहे की हिंदू ही संस्कृती आहे, धर्म नाही. आणि तर्कतीर्थांनी सांगितलं आहे की धर्म नाही असा एकही मनुष्य समाज जगामध्ये नाही. अगदी आदिवासी पाड्याचा पण स्वतःचा धर्म असतो, त्यांची एक परंपरा असते, त्याचा एक वैदू असतो, त्याचा एक देव असतो. आफ्रिकेमध्येही जावा, देव नावाची गोष्ट ही माणसाच्या मनामध्ये, आणि धर्म नावाची गोष्ट माणसाच्या मनामध्ये भयाने निर्माण झालेली व्यवस्था आहे. जे अधिक भित्रे असतात ते अधिक धर्मावलंबी असतात. ज्यांचा स्वतःवर विश्वास असतो, आपणा हात जगन्नाथ, याच्यावर ज्यांचा विश्वास असतो ते कमी धर्मश्रद्धा असतात. मी तुम्हाला युरोपचा रेनेसान्स आणि आपल्या परिवर्तनामध्ये एक मूलभूत फरक सांगतो मित्रांनो. तो फरक काय आहे? तुम्हाला असं दिसेल की युरोपच्या पुनर्जागरणानंतर आणि विशेषतः यंत्रयुग, विज्ञानयुग, अणुयुग, ज्ञानयुग, तंत्रज्ञान, संगणक, ही सगळी व्हर्जन्स आपल्याकडे नाही निर्माण झालेली, ती युरोपातून आपल्याकडे आलेली आहेत. म्हणजे तर्कतीर्थांनी सांगितलेलं आहे एका लेखामध्ये की नाहीतरी भारतामध्ये सुशिक्षितात तत्त्वज्ञानाचे दारिद्र्य आहेच. नाहीतरी भारतीय सुशिक्षितात तत्त्वज्ञानाचे दारिद्र्य आहेच. आपण मिरज विद्यार्थी संघाच्या प्रांगणात बसलेलो आहोत आणि जिथे मुळात ग्रंथालय आहे अशा ठिकाणी बसलेलो आहोत. म्हणजे मूळ ह्याचा पाया ग्रंथालय आहे, व्याख्यानमाला आहे, प्रबोधन आहे. तुमच्या असं लक्षात येईल की वाचकांचा सर्वे
असं सांगतो गेल्या शतकाचा आणि वर्तमानाचा पण, की माणसं ललित जितकं वाचतात तितकं फलित वाचत नाहीत. फलित म्हणजे की ज्याचा जीवनावर प्रभाव होतो मूलभूत स्वरूपाचा, ज्याच्यामधून मूल्य रुजतात, दृष्टिकोन बदलतो, असं वैचारिक साहित्य फार कमी वाचलं जातं. ग्रंथपाल असतील तर ते सांगतील. म्हणजे जर डेस्कवर तर्कतीर्थ ठेवला आणि खांडेकर ठेवले तर खांडेकरांनाच उचललं जाईल, तर्कतीर्थांना उचललं जाणार नाही. आपल्याकडे वैचारिकाची ॲलर्जी ही पूर्वापार आहे. तर्कतीर्थ असं म्हणतात की जोपर्यंत वैचारिक रुजवण प्रबोधनाद्वारे होणार नाही तोपर्यंत मनुष्य समाज हा प्रगल्भ होणार नाही. आणि म्हणून तर्कतीर्थ वाईच्या प्राज्ञ पाठशाळेमध्ये शिकतात, पण पारंपरिक शिकत नाहीत. मी 2-4 उदाहरणं तुम्हाला सांगेन. तर्कतीर्थ वाईला साधारणपणे 14 ते 18 या काळामध्ये प्राज्ञ पाठशाळेत शिकत होते. त्यांच्याबरोबर विनोबा पण शिकत होते. विनोबा शांकर भाष्य शिकायचे आणि तर्कतीर्थ वेद शिकायचे. प्रत्येकाच्या कक्षा वेगवेगळ्या असायच्या. कोण यजुर्वेद शिकायचा, कोण सामवेद शिकायचा, प्रत्येकाच्या कक्षा वेगळ्या असायच्या. 1 to 1 शिक्षक पण 1 to 1 शिकवायचे. आपल्याकडे एका वर्गात 50 विद्यार्थी आणि त्यांना समान शिक्षण, ज्याला मी मास एज्युकेशन म्हणतो. युरोपमधला माझा अनुभव असा आहे की मी 90 साली युरोपमध्ये होतो आणि एका शाळेमध्ये, बालवाडीमध्ये खरं म्हणजे, रस्त्यावरून असं निघताना मी म्हटलं की मला शाळा बघायची. तर ते म्हटले असं जाता जाता शाळा आमच्याकडे बघता येत नाही म्हणले. हेडमास्तरांची अगोदर परवानगी घ्यायला लागते, अपॉइंटमेंट घ्यायला लागते. म्हणजे शाळा आणि धर्मशाळेमधला आपल्याकडे फरकच आपण ठेवलेला नाही. कुणी यावे टिकली मारूनही जावे. मी शाळा बघायची म्हटल्यानंतर त्याच्या होस्ट बाई होत्या, त्या म्हटल्या की सुनील, मी मॅडमना जरा विचारून येते, त्यांनी परवानगी दिली तर आपल्याला शाळा बघता येईल. त्या एकट्याच गेल्या आणि मी असं रस्त्यावर उभारून पाहत होतो की एका वर्गातले पालक त्या शाळेच्या विरुद्ध निदर्शनं करत होते. त्यांची घोषणा मला आजही आठवते. म्हणजे आपल्याला हे समजूनच घेतलं पाहिजे शिक्षण कशाशी खातात. आता ही खूण तुम्हाला वर्तमानात सगळ्यांना माहीत आहे, लाईक अँड डिसलाईक. ते 90 साली जर्मन फ्रान्सच्या सीमेवरच्या एका गावामध्ये एका शाळेसमोर 20 पालक एक घोषणा देत होते, 21 डाऊन डाऊन, 21 डाऊन डाऊन. काय होता प्रॉब्लेम? त्या शाळेने एका वर्गामध्ये 20ची क्षमता असताना 21वा प्रवेश दिलेला होता. 20 पालक शाळेविरुद्ध निदर्शनं करत होते की 21व्या प्रवेशामुळे 20 मुलांच्या गुणवत्तेवर परिणाम होतो, त्यामुळे 21वा प्रवेश रद्द झाला पाहिजे. मी त्या काळामध्ये गोखले कॉलेजला कोल्हापूरच्या शिकवत होतो आणि आपल्या शिवाजी विद्यापीठाने 1 वर्ष आगेमागे 78ची गोष्ट असेल बहुधा, इफ आय एम नॉट रॉंग, 78ला शिवाजी विद्यापीठामध्ये शेवटची पिढी, जळकी BA जशी होती तशी शेवटची पिढी शिवाजी विद्यापीठाने बाहेर काढली ती. त्या वर्षी पिढीच्या वर्गाला जे बसले परीक्षेला ते सगळे पास. आणि गोखले कॉलेजला माझ्या पिढीच्या वर्गामध्ये 2000 मुलं होती. मला चांगलं आठवतं. मी अत्यंत तरुण प्राध्यापक भित्रा नुकताच
शिकवायला लागलेला. थरथर पाय कापायचे मुलांना बघून, कारण मुलं माझ्यापेक्षा जास्त वयाची, आषाढी कार्तिकी बऱ्याच वेळा केलेली. मी त्यांना म्हटलं की अहो काय 21 घेऊन बसलात, माझ्या वर्गात 2000 मुलं आहेत म्हटलं. आणि मी मोठ्या फुशारकीने असं सांगत होतो, वी आर प्रमोटिंग मास एज्युकेशन. मी त्या युरोपच्या लोकांना प्रबोधन करत होतो की वी आर प्रमोटिंग मास एज्युकेशन. ते यजमानबाई जे म्हटल्या ते मी तुम्हाला वाक्य सांगतो की आपण किती मागे आहोत. दॅट इज नॉट मास एज्युकेशन, दॅट इज मॉब एज्युकेशन असं म्हटल्यात. दॅट इज अ मॉब एज्युकेशन. मित्रांनो, 90 सालानंतर आज आपण 2025ला बोलतो, स्टील वी आर कंटिन्युइंग मॉब एज्युकेशन. म्हणजे आता अकॅडमीज पहा सगळ्या, तुमची नातवंड असतील बऱ्याच लोकांची, आता ती कॉलेजमध्येच जात नाहीत, ती शाळात पण जात नाहीत. मी ज्या कळंबा उपनगरात राहतो कोल्हापूरला, परवाच बोर्ड बघितला, 1ली ते 7वी अकॅडमी, आता बालवाडीची पण अकॅडमी निघेल. हे स्वयंशिक्षणाची जी वाटचाल आहे, समूह शिक्षणाची, तर्कतीर्थांची अशी धारणा होती की माणूस स्वतः जेव्हा शिकतो तेव्हा तो चांगला शिकतो. विनोबा आणि तर्कतीर्थ एकत्र शिकायचे, दोघेही संस्कृत पंडित. विनोबा तर्कतीर्थांना असं सांगायचे की लक्ष्मण शास्त्री आणि हे विनोबा शास्त्री, ते असं म्हणायचे की तुझं जे संस्कृत आहे ना, तू या संस्कृतमधून जरा बाहेर पड. मला तो चॉईस राहिलेला नाही, कारण मी गांधीजींना शपथ दिलेली आहे की मी भारतातच राहीन आणि भारताच्या विकासाचं काम करीन. तू काय अजून असा गंडा बांधलेला नाही कुणाचा, तर तू असं कर, संस्कृतचा नाद सोडून दे आणि तू इंग्रजी शिक. ही 17-18ची गोष्ट सांगतो, 1900. आणि तू अमेरिकेला जा. विनोबांनी 17-18 साली लक्ष्मण शास्त्री जोशींना दिलेला सल्ला आहे. विनोबा शांकर भाष्य शिकून बडोद्याला जातात आणि तर्कतीर्थ प्राज्ञ पाठशाळेतून पळून बडोद्याला इंग्रजी शिकायला जातात. संस्कृत स्वशिक्षण, मराठी स्वशिक्षण, इंग्रजी पण स्वशिक्षणच. विनोबा 3 महिने तर्कतीर्थांना, तरखडकरची 3 रीडर, मी पण ती शिकलेलो आहे केव्हा तरी, शाळेमध्ये ती कंपल्सरी शिकवायची आमच्या. 3 तरखडकरांची भाषांतरं 3 महिने शिकवली. आणि लक्ष्मण शास्त्रींना विनोबा असं म्हटले की आता तुला इंग्रजी लिहायला वाचायला येतं आणि 2-4 पुस्तकं दिली, जरा वाचून दाखव. ते बऱ्यापैकी वाचायला लागले. तर म्हटलं आता तुला इंग्रजी यायला लागलं असं समज, वाचनाने आपोआप सुधारेल. संस्कृत अस्थलिखित, मराठी अस्खलित, इंग्रजी अस्खलित, हिंदी अस्खलित, आणि ते भारतीय पंडित होतात. स्वयंशिक्षणाने विकासाचं मॉडेल म्हणून तर्कतीर्थांच्याकडे पाहावं लागतं. आणि हे नुसतं आरंभिक शिक्षणाच्या बाबतीत नाही मित्रांनो. तर्कतीर्थ परत येतात आणि काशीला शिकायला जातात तर्कतीर्थ पदवी घेण्यासाठी. तर्कतीर्थ पदवी म्हणजे काय आहे? एम ए इन लॉजिक, इसेन्स ऑफ लॉजिक असं त्याचं इंग्रजीचं वर्णन आहे. आणि परत मी तुम्हाला ब्रिटिशांचं सांगेन की कलकत्त्याला ब्रिटिशांनी चालवलेलं एक संस्कृत महाविद्यालय होतं त्या काळामध्ये. तिथेच फक्त तर्कतीर्थ पदवी दिली जायची. लॉजिकमध्ये एम ए ब्रिटिशांनी भारतामध्ये सुरू केल्याचं तुम्हाला दिसेल. आज ते विद्यापीठ झालेलं आहे. तर्कतीर्थ ते घेऊन परत 23 साली 22 साली वाईला परत येतात आणि शिक्षक होतात. त्यांचे गुरु आहेत नारायण शास्त्री मराठे, नंतर ते केवलानंद सरस्वती झाले. केवलानंद सरस्वती हा त्यांचा शिक्षक अत्यंत प्रागतिक आणि आधुनिक असा शिक्षक होता.
म्हणजे तो किती आधुनिक होता. 20 साली आपल्या शाळेमध्ये माध्यमिक शाळा सुरू केल्यानंतर त्यांनी फिजिक्स सुरू केलेलं होतं. आपल्या शाळेमध्ये फिजिक्स म्हणजे भौतिकशास्त्र सुरू केलं होतं. पण त्यांचं भौतिकशास्त्र हे प्राचीन आणि आधुनिकतेचा मेळ घालणारं होतं मित्रांनो. म्हणजे एक छोटी गोष्ट सांगतो की ते म्हणायचे की संस्कृतमध्ये तुम्ही ज्याला ब्रह्म म्हणता त्याला इंग्रजीमध्ये मॅटर म्हणतात. म्हणजे ब्रह्म म्हणजे मूलभूत तत्त्व सृष्टीचं, ते विज्ञानामध्ये मॅटर आहे आणि मॅटरवर सगळं जग उभारलेलं आहे. जसं ब्रह्मांड सगळं मॅटरनी व्यापलेलं आहे. पारंपरिक शिक्षणातून नारायणशास्त्री मराठेंना जी शिक्षणाची दृष्टी आलेली होती ती दृष्टी मित्रांनो 2020चं जे शिक्षण धोरण आहे त्या धोरणकर्त्यांना पण दिसत नाही, अशी माझी नम्र धारणा आहे. मला शिक्षणातलं जितकं फार कळतं त्याच्या आधारे. शिक्षण नावाची गोष्ट सा विद्या या विमुक्तये, जी तुम्हाला मुक्त करते ते शिक्षण, जे तुम्हाला स्वावलंबी करतं ते शिक्षण. आपलं शिक्षण परावलंबीच करतं, अनेक अर्थांनी परावलंबी करतं. म्हणजे मेंदू घाण किती लोक टाकतात, जास्त सुशिक्षित टाकतात, असा इतिहास आहे भारताचा. जगाचाही तसाच आहे. नाहीतर अमेरिकेमध्ये ट्रम्प निवडून आले नसते. आपण केव्हा तरी असं समजून घेतलं पाहिजे की जगाची वाढ होते का नुसती वयाची वाढ होते आहे. मी तुम्हाला सांगेन की शिक्षणांनी जाणीवा विकसित होत नसल्यामुळे अशा व्याख्यानमालांची गरज असते. ही मुक्त व्यासपीठ आहे. या मिरज विद्यार्थी संघाने 100 वर्ष हा वाकयज्ञ सुरू केला. म्हणजे पुण्याची वक्रोत्तेजक सभा जी आहे ती न्यायमूर्ती रानड्यांनी 150 वर्षांच्या पूर्वी सुरू केली. आपली साहित्य संमेलनं पण ग्रंथोत्तेजक मंडळांनी सुरू केलेली दिसतात. तुम्हाला असं दिसेल की सांस्कृतिक परिवर्तन प्रबोधन हे बंदिस्त शाळा, महाविद्यालय आणि विद्यापीठे यांच्यामध्ये होत नाही. ही जी मुक्तांगणं असतात अशा मुक्तांगणातूनच माणूस घडणीचं आणि खरं म्हणजे दृष्टिकोन विकासाचं नवी दिशा देण्याचं काम समाजामध्ये घडत आलेलं आहे. म्हणजे रानडे त्यांची पहिली पत्नी वारते. ते त्या काळामध्ये विधवा विवाहाचे समर्थक होते. पहिली पत्नी वारल्यानंतर घरामध्ये लकडा सुरू झाला, दुसरं लग्न करा. लोकांना असं वाटलं की दुसरं लग्न हे बहुधा विधवेशी करणार. रानडे विधवेशी लग्न करू शकले नाही कारण काळ त्यांना साथ देत नव्हता. म्हणजे त्यावेळी रानड्यांनी जर कदाचित विधवेशी लग्न केलं असतं तर ते बहिष्कृत पण झाले असते. पण महर्षी धोंडो केशव कर्वेंनी बाया कर्वेंशी जेव्हा विवाह केला तेव्हा समाज पुढे गेलेला होता. मध्ये तर्कतीर्थ खर्ची पडलेले आहेत. तर्कतीर्थांनी 1923ला आपल्या सार्वजनिक जीवनाची सुरुवात केली आणि ती सुरुवात रानड्यांप्रमाणेच टिळकांप्रमाणे. टिळक आणि रानडे यांच्यामध्ये पण एक फरक आहे बरं का, की रानडे हे तसे शासकीय सेवेत असून स्वतंत्र मतवादी होते. टिळकांच्याबद्दल पूर्ण आदर ठेवून मी सांगेन की टिळक हे सनातनी होते. म्हणजे गांधीजींच्याबद्दल जर तुम्ही मला विचाराल की गांधीजी सनातनी होते का पुरोगामी, तर गांधीजींचा प्राथमिक काळ हा सनातनीपणाचा होता. मी एक लेखच लिहिलेला आहे, केव्हा तरी वाचा तुम्ही. सनातनी गांधींचे पुरोगामी होणे असा एक प्रवास आहे. आणि त्या प्रवासाला मित्रांनो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जबाबदार आहेत. की महात्मा गांधींना पुरोगामी करण्याचं श्रेय जर कुणाला द्यायचं असेल
तर ते केवळ आणि केवळ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना दिलं पाहिजे. मी साधारण ह्याच्यावर बोलू शकेन, पण तो आपला आत्ता व्याख्यानाचा विषय नाही. मी तुम्हाला असं सांगत होतो की जी सोय टिळक आणि न्यायमूर्तींना नव्हती, ती सोय एका अर्थाने म्हणजे न्यायमूर्ती रानडेंच्या काळामध्ये टिळकांनी विवाह सुधारणेसाठी वय सांगितलेलं आहे. टिळकांनी असं सांगितलं आहे की मुलीचं वय 16 झाल्याशिवाय विवाह करू नये, पुरुषाचं वय 18 झाल्याशिवाय विवाह करू नये, असं टिळकांनी विवाह सुधारणांच्यामध्ये लिहिलेलं तुम्हाला दिसेल. रानडे ज्या काळामध्ये काम करत होते आणि त्यानंतर तर्कतीर्थ काम करत होते, 1923 ते 30 भारतामध्ये जितक्या धर्मसभा झाल्या, जितक्या धर्मपरिषदा झाल्या, 23 ते 30 7 वर्ष प्रत्येक धर्मसभेला तर्कतीर्थ उपस्थित आहेत. 1923ला वाईमध्ये ब्राह्मण सभेचं छोटं अधिवेशन, छोटी सभा होते. तुम्ही हसाल आता. 23 साली वाईच्या ब्राह्मण सभेमध्ये ऐरणीवरचा प्रश्न काय होता मित्रांनो? ऐरणीवरचा प्रश्न असा होता की ब्राह्मण जातीने आंतरज्ञाती विवाह करावेत का? ब्राह्मण जातीने आंतरज्ञाती विवाह करावे का? म्हणजे काय? तर कराडे ब्राह्मणांनी कोकणस्थ ब्राह्मणांशी लग्न करावं का? चित्पावन ब्राह्मणांनी आणखीन कुठल्या ब्राह्मण ज्ञातीशी विवाह करावा का? तर्कतीर्थ आणि केवलानंद सरस्वती त्या ब्राह्मण सभेत असं सांगतात की तुम्ही ज्याला ज्ञातिभेद म्हणता ते ज्ञातिभेद नाहीतच, ती एक समजूत आहे. जसं जात नावाची गोष्ट खरं म्हणजे समजूत आहे. इंग्रजीमध्ये तुम्ही भारतीय जात व्यवस्थेबद्दल वाचायला लागाल ना, तर काही इंग्रज इतिहासकारांनी त्याला एक शब्द वापरलेला आहे, मला फार आवडतो तो. इट्स अ लेबल. कास्ट इज नथिंग बट अ लेबल, असं ते इतिहासकार सांगतात. आपण केव्हा तरी अशा संकुचित जाणीवातून मुक्त व्हायला पाहिजे. मग ती धर्माची असू दे, जातीची असू दे, विवाहाची असू दे. म्हणजे रानड्यांच्या काळात तत्कालीन शंकराचार्य एका भ्रष्ट विधवेला, पाय घसरलेल्या विधवेला शुद्धीकरणासाठी उपाय सांगतात. ₹19 दंड मठामध्ये जमा करावा. या परित्यक्तेला आंब्याच्या झाडाची ढोली तयार करून तिला कोंडावे. वर पालापाचोळा चगाळ घालावं, आग लावून द्यावी. तिचा जीव गुदमरला की तिला बाहेर काढावे, म्हणजे तिला पश्चाताप होईल केलेल्याचं. एवढ्याने तिची शुद्धी नाही होत. सहस्त्र ब्राह्मणांना मिष्टान्न भोजन घालावे, सदक्षिणा. केव्हा तरी आपण समजून घेतलं पाहिजे की धर्म नावाची गोष्ट मानव्याची होती का? ती पोपच्या पण काळात नव्हती आणि आपल्याकडे पण नव्हती, आणि खरं म्हणजे कुठल्याच राष्ट्रामध्ये तुम्हाला ती दिसणार नाही. आणि तरी जग अजून धर्म सोडायला तयार नाही. म्हणजे स्त्रियांच्या वयाची गोष्ट मी तुम्हाला सांगतो. तर्कतीर्थांनी मांडलेले ठराव आहेत मित्रांनो. सोनगीरला, धुळ्याच्या पुढे गुजरातच्या बाउंड्रीवर एक धर्मसभा होते. सगळे शंकराचार्य त्याला उपस्थित आहेत.
विवाहाचं वय स्त्रीचं किती असावं. मला या व्याख्यानमालेचं मोठं वैशिष्ट्य लक्षात आलेलं आहे. मी महाराष्ट्रभर फिरतो. भगिनी इतक्या मोठ्या संख्येने मला पहिल्यांदा पाहायला मिळालेल्या आहेत. ही माझ्या दृष्टीने मोठी जागृती आहे आणि हा विषय ऐकायला त्या उपस्थित आहेत याचा मला जास्त आनंद आहे. ज्या काळामध्ये धर्मसंमत स्त्रीचं वय 5 होतं त्या काळात तर्कतीर्थ असं सांगायचे की संमती वयाचा कायदा, कायदा नव्हता, धर्मकायदा होता, तो बदलावा आणि तो रॅशनल करावा, विवेकी करावा आणि तो शरीर धर्माला अनुकूल करावा. म्हणजे स्त्रीचा पदर आल्याशिवाय, मासिक पाळी आल्याशिवाय तिचा विवाह करू नये. आणि ते वय त्या काळामध्ये 13 ते 16 असं असायचं. आज मात्र आपलं आरोग्य इतकं संपन्न झालं आहे. मी स्त्रियांच्या संस्था वर्षोनवर्ष चालवतो. तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवा की स्त्रीचं मॅच्युअर होणं, त्याचं वय दिवसेंदिवस खाली यायला लागलेलं आहे. म्हणजे लवकर स्त्रिया मॅच्युअर होतात. आणि मुळात स्त्रीचा जो DNA गेल्या 40 वर्षात मला कळालेला आहे. आणि खरं म्हणजे वैयक्तिक जीवनात पण मी जाहीरपणे सांगेन की पूर्वी मला उगीच असं वाटायचं की आपण संसार करतो, आपण संसार केला वगैरे. आता तर माझी खात्रीच झालेली आहे की मी संसार नावाची गोष्ट केलेलीच नाही. संसार नावाच्या गोष्टीमध्ये मुलांचं सगळं करणं असतं. संसार नावाच्या गोष्टीमध्ये नवऱ्याचं सगळं करणं असतं. संसार नावाच्या गोष्टीमध्ये सासू सासऱ्यांचं, दीर भावजयांचं सगळं करणं असतं. स्वतःचं सोडून स्वतःचं काहीच करायचं नसतं. त्यात आजही बदल नाही मित्रांनो. माझ्या अनाथाश्रमातल्या परित्यक्ता मला सांगतात की नवरा सांगतो TV सारखी तू दिसत नाही म्हणून तुला सोडलं आहे. आता TV सारखी दिसायची तर आधीच बघायची होती ना, कोण ऐश्वर्य आहे वगैरे. लग्नानंतर पश्चाताप कसा होतो. अशा अनेक बळी आपल्या धर्म आणि समाज व्यवस्थेने वर्षोनवर्ष घातलेले आहेत. तर्कतीर्थ असं सांगायचे धर्मसभेमध्ये की संमती वयाचा कायदा हा शरीरशास्त्रावर आधारित पाहिजे. 23 ते 30 एकाही धर्मसभेमध्ये हे मंजूर झालेलं नाही. तर्कतीर्थ सांगायचे अस्पृश्यता पाळू नका. एकाही धर्मसभेमध्ये मंजूर करण्यात आलेलं नाही. तर्कतीर्थ सांगायचे की शुद्धी करा. शुद्धी म्हणजे पापी माणसं असतात जगामध्ये धर्माने ठरवलेली. पापी कोण याची परत एकदा नवीन व्याख्या समाजशास्त्री आपण केली पाहिजे. की ज्यांना तुम्ही पापी समजता किंवा ज्यांना समाजाने धर्म परंपरा आणि रूढीच्या अंगाने पापी ठरवलं, पंढरपूर बालकाश्रमा चा इतिहास आहे. जसं महात्मा फुलेंनी आपल्या बालहत्या प्रतिबंधक ग्रहामध्ये एक बोर्ड लावलेला होता, कोणत्याही अडलेल्या स्त्रीने यावे, मोकळे होऊन जावे. केवढं लिबरेशन होतं या माणसाकडे की एक संकटग्रस्त स्त्री, तिला मुक्तांगण मिळतं आणि ती मुक्त होते आणि कोणतीही शुद्धी न करता. शुद्धीची गोष्ट मी तुम्हाला सांगेन की त्या काळामध्ये धर्म आणि सामाजिक बहिष्काराचे बळी जे झाले त्यांना प्रायश्चित असायचे. एका प्रायश्चिताचं वर्णन आहे मित्रांनो, आजन्म प्रायश्चित. तर्कतीर्थ असं सांगतात, अरे प्रायश्चित आहेत त्याच्यात थोडी सवलत द्या ना, की तुम्हाला शुद्धी करायची आहे ना तर थोडं कन्सेशन द्या. आजन्म कसं, म्हणजे आजन्म तो बहिष्कृतच राहणार. 5 वर्षाचं करा, 10 वर्षाचं करा, 2 वर्षाचं करा, 2 दिवसांचं करा. ऐकलेलं नाही. धर्म नावाची गोष्ट
मुळात अत्यंत कर्मठ गोष्ट असते. तर्कतीर्थांना 30 साली असं लक्षात येतं की या भारतामध्ये कितीही पिढ्यांचा कपाळमोक्ष झाला तरी प्रबोधन होणार नाही. आणि तर्कतीर्थ धर्म आणि समाज परिवर्तनाची वाट सोडतात आणि 1930च्या कायदेभंग चळवळीमध्ये प्रबोधनाचं काम सुरू करतात, स्वातंत्र्याचं काम सुरू करतात. त्यांना असं लक्षात येतं की धर्म आणि समाज सुधारणा व्हायच्या तर स्वातंत्र्य पाहिजे देशाला आणि स्वतंत्र शिक्षण व्यवस्था पण पाहिजे. आणि ती टिळक आगरकरांना अभिप्रेत असलेली राष्ट्रीय शिक्षण नीतीची शिक्षण संस्था पाहिजे किंवा प्राज्ञ पाठशाळेसारखी पाहिजे. म्हणजे प्राज्ञ पाठशाळेचा पण इतिहास मी तुम्हाला सांगेन शिक्षणाचा. विगो विजापुरे नावाचे कोल्हापूरमध्ये राजाराम कॉलेजमध्ये एक प्राध्यापक होते. त्यांना टिळक आणि आगरकर मंडळींचं फार मोठं आकर्षण होतं, विशेषतः राष्ट्रीय शिक्षणाचं. आणि त्यांनी कोल्हापूर संस्थानात समर्थ विद्यालय नावाची एक शाळा, समर्थ विद्यालय नावाचं एक प्रकाशन, समर्थ नावाचं एक साप्ताहिक जागृतीसाठी सुरू केलेलं होतं. शाहू महाराजांना ब्रिटिश दबाव आणतात आणि कोल्हापूरची समर्थ विद्यालय बंद करायला लावतात. विगो विजापुरे मिरजेत येतात, इथलं संस्थान वेगळं होतं म्हणून. इथेही थोडे दिवस समर्थ विद्यालय चालवतात. इथल्याही पटवर्धनांना आणि इथल्या राजांना ब्रिटिश जबरदस्ती करतात. इथून त्यांना समर्थ विद्यालय तळेगाव दाभाड्याला न्यायला लागतं. तिथे तर त्यांच्यावर विजापुरेंच्यावर कॉन्स्पिरसीची केस दाखल केली जाते आणि शाळा बंद केली जाते. ते सगळे शिक्षक आणि विद्यार्थी प्राज्ञ पाठशाळेमध्ये येतात. तर्कतीर्थ राष्ट्रवादी बनले याचं एक कारण विजापुरेंच्या शिस्तीमध्ये, संस्कारामध्ये जी पिढी तयार झालेली होती ती प्रचंड राष्ट्राभिमानी होती. म्हणजे एक छोटी गोष्ट मी सांगतो की शिक्षण नावाची गोष्ट माणसाला कशी प्रतिबद्ध करते. की समर्थ विद्यालयातली मुलं वाईला आलेली कराडमध्ये प्रभात फेऱ्या काढायची आणि काय शपथा घ्यायची ती प्रभात फेऱ्यांमध्ये, आम्ही पांडवांसारखे एकनिष्ठ राहू राष्ट्राशी. एक छोटी गोष्ट माणसाला किती मोठी करते. प्रतिबद्धता नावाची गोष्ट ही मूल्य आणि संस्कारातून येते. हे तर्कतीर्थांच्या लक्षात आल्यामुळे ते धर्म आणि समाज सुधारणेचा नाद सोडतात आणि राष्ट्रीय चळवळीत येतात. राष्ट्रीय चळवळीत महाराष्ट्रामध्ये जे मोठे लढे झाले, ज्या लढ्यांच्यामध्ये फायरिंग झालं, असे अपवाद जे लढे होते त्यामधला एक लढा तर्कतीर्थांनी दिलेला होता. बागलाणचा जंगल सत्याग्रह तुम्ही अजूनही काढून वाचा. 50,000 आदिवासी कोळ्यांचं संघटन तर्कतीर्थांनी कळवण, नामपूर, नाशिक, धुळे, नंदुरबार या सगळ्या परिसरामध्ये रानोमाळ पिंजून 50,000 आदिवासी भाले, काठ्या, धनुष्यबाण घेऊन जंगल सत्याग्रहात उतरलेले आहेत. ब्रिटिशांना फायरिंग करायला लागलेलं आहे. तर्कतीर्थ त्या सगळ्या गर्दीमध्ये ॲब्स्कॉन्ड होतात, फरार होतात. ब्रिटिश इनाम लावतात. जंगलामध्ये ब्रिटिश पोलिसांना तर्कतीर्थांचं उपकरण मिळतं आणि ब्रिटिश असं जाहीर करतात की ही डायड इन फायर. आणि वाईमध्ये केवलानंद सरस्वतींच्या अध्यक्षतेखाली श्रद्धांजली सभा पण होते आणि दुसऱ्या दिवशी तर्कतीर्थ प्रकटतात म्हणजे फितुरीने त्यांना अटक केलं जातं. हा जो सगळा रोमांचकारी इतिहास आहे, तुमच्या असं लक्षात येईल
की तर्कतीर्थांनी 3 वेळा 6 ते 9 महिन्याचा तुरुंगवास येरवडा आणि धुळ्याला 2दा असं भोगलेला आहे. या तुरुंगवासामध्ये जसं इमर्जन्सीमधला तुरुंगवास तुम्ही कुणी वाचला आहे की नाही मला माहीत नाही, त्या काळामध्ये मी सक्रिय होतो. मलाही मिसा लागायचा होता, पण मी तरुण असल्यामुळे आणि कोल्हापूरला एक सुजाण जिल्हाधिकारी असल्यामुळे मला तो मिसा लागला नाही. मला आठवतं की मला एक CID इन्स्पेक्टर घेऊन त्यांच्यापुढे हजर करायला गेले होते. ते हिंदी बोलणारे गृहस्थ होते. ते म्हटले, बेटा तुम इतने जवान हो, इस काम को छोड़ दो. छोडोगे ना बेटा, जाओ. आणि मला मिसा लागला. मी काम नाही सोडलेलं. पण असे ब्रिटिश अधिकारी तर्कतीर्थांच्या काळात पण होते. जसे भारतामध्ये सनदी अधिकारी होते तसे त्या काळात पण होते. तर्कतीर्थ असं सांगतात की ब्रिटिशांनी मला राजबंद्याचा दर्जा दिल्यामुळे माझं तुरुंगातील वास्तव्य अत्यंत प्रबुद्ध करणारं गेलं. काय काय झालं तुरुंगामध्ये? तुम्ही भारतीय लढ्यातील जे तुरुंगवासी आहेत, नेहरूंचं सगळं लेखन तुरुंगातलं आहे मित्रांनो, काढून पहा. अधिकांश लेखन तुरुंगातलं. जे मोठे लोक, अगदी टिळक, तुरुंगातलं लेखन आहे. तुरुंगाची मोठी किमया अशी असते मित्रांनो. तुम्ही कधी तुरुंगात गेला आहे की नाही मला माहीत नाही. मी अनेकदा गेलो आहे वेगवेगळ्या कारणांनी. आणि आता तर म्हणजे तुरुंगाचा मला इतका अनुभव असल्यामुळे आता भारत सरकारने 98पासून मला कोल्हापूर जिल्ह्याच्या सगळ्या बंदी व्यवस्थेचा निरीक्षक करून टाकलेला आहे. म्हणजे मानव अधिकाराचं मी रिप्रेझेंटेटिव्ह आहे. म्हणजे कधीतरी आयुष्यभर विकेट गेटमधून जाणारा आता मला मी जेलमध्ये जातो, पोलीस चौकीत जातो तर मला सलामी मिळते चांगल्या अर्थाने. मृत्यूनंतर पण सलामी असते पोलिसांची. मी तुम्हाला असं सांगत होतो की व्यवस्था बदल नावाची जी गोष्ट आहे ना, ती तर्कतीर्थांना लक्षात आलेली असल्यामुळे तर्कतीर्थांनी ह्या सगळ्या आपल्या शहाणपणाचा वापर समाज प्रबोधनासाठी केलेला आहे. जेलमधून सुटून आल्यानंतर तर्कतीर्थ जे कधी काँग्रेसी होते ते मार्क्सवादी होतात. मगाशी माझा परिचय करून देताना असं सांगितलं की तर्कतीर्थांनी पहिलं नाही पण ते महत्त्वाचं पुस्तक हिंदू धर्माची समीक्षा, म्हणजे हिंदू धर्माचा मार्क्सवादी पद्धतीने पहिल्यांदा भारतात अभ्यास तर्कतीर्थांनी केलेला तुम्हाला दिसेल. किंवा भारतीय संस्कृतीचा, ज्याला वैदिक संस्कृती म्हटलं आहे, मुळात ती सिंधू आणि हिंदू संस्कृती आहे, त्याच्या विकासाचा आलेख पण तर्कतीर्थांनी केलेला आहे. तर्कतीर्थ किती मोठे असं जर तुम्ही मला विचारवंत म्हणून म्हणाल की भारतामध्ये साहित्य अकादमी सुरू झाल्यानंतर मराठीला पहिलं साहित्य अकादमीचं पारितोषिक 1955 साली तर्कतीर्थांच्या वैदिक संस्कृतीच्या विकासाला मिळालेलं आणि मराठी साहित्य अकादमीची परंपरा सुरू झालेली आहे. या माणसाने विपुल लेखन केलेलं आहे. म्हणजे जेलमधून सुटून आल्यानंतर इथे डॉक्टर राजेंद्र कुंभार माझे मित्र बसलेले आहेत. ते रायवादी कार्यकर्ते त्या काळात होते, आजही आहेत. मला काही राजेंद्र कुंभारांसारखं टोकाचं बोलता येत नाही. मी जरा मध्यममार्गी आहे असं ते माझ्या मागे म्हणत असतील याची मला जाणीव आहे. प्रत्येकाचा पिंड असतो, पण टोकाचं बोलता आलं पाहिजे याची मात्र मला जाण आहे. म्हणजे आम्ही हिंदीमध्ये असं म्हणतो, इथं बरेच डॉक्टर मंडळी बसलेले, 2 तरी हे पण डॉक्टर आहेत. बिन टाक्याची शस्त्रक्रिया नावाचा एक प्रकार आहे आणि विना शस्त्र सध्या शस्त्रक्रिया पण केली जाते दुर्बिणीतून वगैरे. हिंदीमध्ये काटो तो खून नाही असा एक मुहावरा आहे.
की कापायचं पण रक्त आलं नाही पाहिजे. ही पण एक प्रबोधनाची परी आहे आणि तलवारीनं पण परिवर्तन होतं, असा एक युद्धामधला प्रभाव आहे. प्रबोधन नावाची गोष्ट मित्रांनो मी तुम्हाला सांगेन. प्रबोधन काय काय करतं जे तर्कतीर्थांनी केलं. प्रबोधन पर्वाने आपल्याला असं सांगितलेलं आहे की प्रबोधन पर्व तुम्हाला परंपरेतून आधुनिकतेकडे नेतं. प्रबोधन तुम्हाला शब्दप्रामाण्यापासून विवेकाकडे नेतं. प्रबोधन तुम्हाला हिंसेकडून अहिंसेकडे नेतं. प्रबोधन तुम्हाला सरंजामाकडून लोकशाहीकडे नेतं. हा जो समाज परिवर्तनाचा खरा घाट आहे, या घाटामध्ये तर्कतीर्थांनी आपलं आयुष्य वेचलेलं तुम्हाला दिसेल. 1948 साली मानवेंद्र रॉय यांचं रॅडिकल डेमोक्रॅटिक पार्टी, ज्याच्यामध्ये कुंभारी होते, बरखास्त झाली आणि तर्कतीर्थ परत काँग्रेसी होतात. आजचा जो महाराष्ट्र आहे, आजचा म्हणजे अगदी आजचा नाही हां, साधारणपणे असं आपण म्हणू की 90पर्यंतचा महाराष्ट्र, 90पर्यंतचा महाराष्ट्र हा तर्कतीर्थांचा महाराष्ट्र होता. म्हणजे तर्कतीर्थांनी ज्या महाराष्ट्राची घडण केली त्यामध्ये यशवंतराव चव्हाण आहेत, किसनवीर आहेत, आत्माराम बापू आहेत, बरीच मंडळी आहेत. या मंडळींनी महाराष्ट्राची जी सुसंस्कृत वीण केलेली होती, ती सुसंस्कृत वीण म्हणजे मध्ये आपल्याकडे जी सत्तांतर झाली पहा, त्या सत्तांतरामध्ये एक ॲडव्हर्टाईज अशी होती, कुठे नेऊन ठेवला महाराष्ट्र माझा. असं म्हणणाऱ्यांनी पण आता कुठे कुठे ठेवलं आहे पहा. केव्हा तरी मतदान नावाची व्यवस्था प्रबोधनातून बदलता येते ह्याच्यावर विश्वास ठेवा. आजच फेसबुकवर माझं एक पुस्तक वाचून माझ्या एका मित्रांनी पोस्ट लिहिलेली आहे की ते असं म्हणतात की वर्तमानामध्ये भारतीय राजकारणाला छेद द्यायचा असेल तर परत मानवेंद्र रॉय हा पर्याय असू शकतो. त्यांचा मानवतावाद, त्यांची विज्ञाननिष्ठा, त्यांची लोकशाही, त्यांचं व्यक्तिस्वातंत्र्य. जगामध्ये मार्क्सवाद जेव्हा आला होता तेव्हा लोक असं म्हणायचे की मार्क्सवाद हे जगातलं अंतिम तत्त्वज्ञान आहे. मी तुम्हाला अनुभवाने असं सांगेन की जगाचा इतिहास प्रबोधनाचा असं सांगतो की कोणतंही तत्त्वज्ञान अंतिम नसतं. तर्कतीर्थांना याची जाणीव होती. त्यामुळे तुम्हाला असं दिसेल तर्कतीर्थ, गांधीजी जसं म्हणायचे ना की एकाच विषयावर माझी भिन्न मतं दिसली तर त्यातलं नंतरचं उत्तरार्धातलं मत असेल ते ग्राह्य मानावे. तर्कतीर्थ वेदांती आहेत, तर्कतीर्थ धर्मशास्त्री आहेत, तर्कतीर्थ मार्क्सवादी आहेत, तर्कतीर्थ रॉयवादी आहेत, तर्कतीर्थ गांधीवादी आहेत. तर्कतीर्थांची शेवटची एक मुलाखत माझ्या मित्रांनी घेतलेली आहे. त्या मुलाखतीत तर्कतीर्थ असं म्हणतात की मी मार्क्सवादाच्या प्रभावामुळे हिंसेचं समर्थन केलं, ही माझ्या आयुष्यातली घोडचूक आहे. मी तुम्हाला असं सांगेन की आज भारत, आपण त्याला किती नावं ठेवा, भारतीयांच्यामध्ये आणखीन एक दोष आहे माझ्यासह की आपण आपल्या देशाला जितकी नावं ठेवतो तितकी दुसऱ्या देशांना ठेवत नाही. ही आत्मटीका आहे का दोषांची जाणीव आहे मला नाही सांगता येणार. मी पण त्यात आहे असं मी तुम्हाला सांगितलेलं आहे. मी तुम्हाला असं सांगेन की आपल्या सगळ्या भारतीयांचा 75 वर्षातला प्रबोधनाचा विकास काय सांगतो की आपण जेवढं ऐकतो, आपण जेवढं वाचतो तितका विचार करत नाही आणि जितका विचार करतो तितकी कृती करत नाही. भाकरी परतायची असेल
अशा व्याख्यानमाला काय करतात असं जर तुम्ही मला विचाराल, अशा व्याख्यानमाला तुमची जीवनदृष्टी बदलतात. अशा व्याख्यानमाला तुमच्या जीवनाचा दृष्टिकोन बदलतात आणि खरं म्हणजे तुमची मनोदशा पण बदलतात. नाहीतर मित्रांनो, मिरज विद्यार्थी संघात 100 पिढ्यांनी ही व्याख्यानमाला ऐकली. अगदीच काही वाऱ्यावर नाही सगळं उडून गेलेलं. मी एका छोट्या श्रद्धेने आयुष्यामध्ये काम करत आलेलो आहे. त्या 2 श्रद्धा आहेत माझ्या. श्रद्धा हा शब्द परत एका अर्थाने धार्मिकच आहे बरं का, याची मला जाण आहे. पण श्रद्धा बिलीफ अशा अर्थाने तुमचा जगण्यावर विश्वास असला पाहिजे, मूल्यांवर विश्वास असला पाहिजे, व्यवस्थेवर विश्वास असला पाहिजे. निहिलिझम नाही आहे माझ्या मनामध्ये. म्हणजे मी फार कमी भारताला नावं ठेवतो, टीका करतो पण नावं कमी ठेवतो. टीका आणि नावं ठेवण्यात फरक आहे. एक साधी गोष्ट मला माझ्या व्यक्तिगत जीवनात प्रबोधनाच्या अंगाने कळते, ती अशी आहे मित्रांनो, की एक अनाथ मुलगा ज्याला जात नव्हता, धर्म नव्हते, पै पाहुणे नव्हते, ज्ञाती नव्हती, गोत्र नव्हतं, पदर नव्हता, काही नव्हतं. तो मुलगा 80 रुपयांनी आपली उपजीविका सुरू करतो स्वतंत्र भारतामध्ये 70 साली, आणि 2010 साली निवृत्त होतो तेव्हा त्याला 80,000 रुपये पगार असतो. एका जीवनामध्ये एका राष्ट्रातील एका नागरिकाचा विकास जर 1000 पट होत असेल तर त्या देशाला नावं का ठेवायची? एक मुद्दा. अर्थात याचं श्रेय जास्त मनमोहन सिंगांना जातं, याची पण मला जाणीव आहे की आपण 90 नंतर आर्थिकदृष्ट्या समृद्ध झालो, विचारांनी प्रगल्भ नाही झालो. म्हणजे आपल्याला, म्हणजे तुम्ही सगळे सुशिक्षित आहात, असा फक्त प्रश्न मी तुम्हाला विचारतो, तुमच्यापैकी किती लोक नोटा बटन दाबतात? जेव्हा मतपत्रिका होती तेव्हा माझ्या मतदानाचा इतिहास असा आहे, मी ज्यांना मतं दिली त्यातला एकही उमेदवार निवडून आलेला नाही, कारण मी विचारपूर्वक मतदान करतो. आणि आता तर नोटा आल्यापासून मी नोटाच दाबतो, कारण मला अजून लायक उमेदवाराचा शोध लागलेला नाही. माझ्या ज्या उमेदवाराच्या, लोकप्रतिनिधीच्या कसोट्या आहेत त्या कसोट्यांच्यावर पैसे न वाटणारा उमेदवार मला दिसत नाही, भ्रष्टाचार न करणारा उमेदवार मला दिसत नाही, रेवड्या न वाटणारा उमेदवार मला दिसत नाही. तर्कतीर्थ असं सांगायचे की शिक्षणाने माणूस प्रगल्भ होतो. म्हणजे काय? तर शिक्षणाने त्याची कृती बदलते. आपण जोवर आपली कृती बदलणार नाही, आपले जीवन व्यवहार बदलणार नाही, म्हणजे आपल्या जातीत आपल्या मुलांची लग्न करणं जोपर्यंत आपण थांबवणार नाही. युरोपमध्ये रेनेसान्स नंतर मित्रांनो सगळी चर्चेस ओस पडलेली मी पाहिलेली आहेत. 90 साली 3 महिने मी युरोपमध्ये होतो. ज्या गावात जायचो त्या गावात मला लोक, म्हणजे मी ज्यांच्याकडे उतरायचं, 3 महिने मी असं युरोपमध्ये घरोघरीच राहिलेलो आहे. एका प्रोजेक्टवर अनाथ मुलांचं जे पुनर्वसन आम्ही युरोपमध्ये केलं होतं त्या पालकांच्याकडे मी राहायचो. त्या मुलांचा कसा विकास झाला आहे पाहायचं होतं मला. म्हणून माझ्या लक्षात आलेली गोष्ट अशी आहे की ते सगळे यजमान मला आपल्या गावातली सगळ्यात जुनी गोष्ट म्हणून चर्च दाखवायची. भारतामध्ये पण सगळ्यात जुनी गोष्ट देवळच आहेत. अरब कंट्रीमध्ये गेला तर मशिदी सगळ्यात जुन्या आहेत. म्हणजे आपली धर्मकेंद्र ही सर्वात जुनी आहे. युरोपमधल्या रेनेसान्सनी फरक काय केला मित्रांनो? त्यांना विज्ञान कळाल्यामुळे
तिथली चर्चेस ओस पडलेले आहेत. 10% लोक पण चर्चमध्ये जात नाहीत. आपल्या मंदिरांची गर्दी, सलग सुट्ट्या आल्या. आपण केव्हा तरी विचार केला पाहिजे की आपण सुशिक्षित आहोत की नाही, आपण विज्ञान शिकलो की नाही, आपण तत्त्वज्ञान शिकलो की नाही. सुशिक्षित माणसाची कसोटी ही विचार आणि व्यवहार असली पाहिजे. ती तुम्ही अंगीकारावी असं विनम्र आवाहन करतो आणि माझं भाषण संपतो. लोकांनी लगेच हालायला सुरुवात करू नये अशी मी पहिल्यांदा विनंती करतो. डॉक्टर लवटे सरांचं व्याख्यान आणि दर्शन हे कायमच सुखदायक असं असतं. आपल्या विषयाला धरून त्याचे वेगवेगळे कंगोरे ते सखोलपणानं निवेदन करत असतात आणि ते श्रोत्यांना छानपणानं समजत असतं. त्यामुळं उत्तम जेवण झाल्यानंतर परत त्यामधलं काय काय होतं चांगलं हे सांगत बसणं मी योग्य समजत नाही. आज तर्कतीर्थांच्या दर्शनावरती, तर्कतीर्थांच्या विचारावरती आणि तर्कतीर्थांच्या आयुष्यावरती डॉक्टर सुनील कुमार लवटे सरांनी उत्तम व्याख्यान दिलं. याबद्दल त्यांचे आभार मानतो आपल्या सर्वांतर्फे. आपण सर्वजण बहुसंख्येने आलात याबद्दल आपले आभार मानतो. पहिल्यांदा थोडा वेळ श्रीकांत सरांच्या भाषणाच्या वेळेला तांत्रिक बिघाडामुळं नीट त्यांचा आवाज ऐकू आला नाही, तरीसुद्धा आपण काही फारसा गोंधळ केला अजिबातच केला नाहीत. याबद्दल तुमचेही आभार मानतो. उद्याचं भाषण आहे डॉक्टर नंदकुमार मुलमुले, सुखाचा शोध. या सगळ्या व्याख्यानमालेचं स्वरूप आणि ध्येय सुखाचा शोध हेच आहे. त्याच्याबद्दलच ते उद्या आणखी सांगणार आहेत. आपण सर्वजण व्याख्यान वेळेवर सुरू करायची परंपरा चालू झालेली आहे, त्याला अनुसरून 6:45 वाजता उपस्थित राहावं. जे प्रकाशन केलेल्या पुस्तकांचं ते प्रकाशन झालेलं पुस्तक घ्यावं याबद्दल आवाहन करतो आणि आजचा कार्यक्रम संपला असं जाहीर. धन्यवाद.